क्रिकेटचा 16 आज मात्र दाखल झालेत पांजू नगरीमध्ये आणि एक गाव एक संघाचा फॉर्मॅट आज आपण पाहतोय दुसरा दिवस या स्पर्धेमधला आणि लढत मैदानाच्या आतमध्ये 10 संघांमध्ये आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे। 5 षटकांचा सामना असणारी माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते। जास्त वेळ दवडायचा नाहीये। प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय आणि कालच्या दिवसाचा विचार केला अर्थातच असोसिएशनच्या फॉर्मॅटमध्ये संकेत 11 चंद्रपाडा संघ अर्थातच पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करतो। आता मात्र लढत असणार आहे ज्या 2 स्पॉट बाकी आहेत त्याच्यामधून एक स्पॉट आज भरला जाणार आहे। त्याच्यासाठी लढत मॅच नंबर 1 मध्ये आपण पाहतोय एका बाजूला KB 11 मीरा रोड तर दुसऱ्या बाजूला श्री 11 दहिसर। पंचांचा इशारा अर्थातच पहिला पॉवर प्लेचा येतोय अशोकजी राऊत सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये 2 फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला महेश तर दुसऱ्या बाजूला शुभम। गोलंदाजी मार्क वरती आपण सरदूला पाहतो। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर आपण पाहतोय श्री 11 दहिसर संतू। चला सुरुवात करायची आहे। 5 षटकांचा सामना असणार आहे। पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहतो एक्स्ट्रा बाउन्सने तर सरप्राईज केलं परंतु लेग स्टिकच्या वरून चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। दुसऱ्या दिवसाचा श्री गणेश आपण पाहतोय गोलंदाज संतूच्या माध्यमातून डॉटच्या माध्यमातून होतोय। स्ट्राइक हँडचा विचार केला महेश मात्र पूर्णपणे क्लम झाला। बिग हिट करायचं होतं ऑफसाइड रिजन वरती थोडंसं प्रोटेक्शन आहे डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या परंतु एक्स्ट्रा बाउन्सने कुठेतरी सरप्राईज केलं। यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली। शॉर्ट पॉइंटचा खेळाडू प्ले मध्ये तर आहे परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहे। 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू असताना सुद्धा जलद गतीने धाव कंप्लीट केली आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण विचार करतोय पहिली रन मात्र धावफलकावरती केली जाते। एका बाजूला आपण पाहतोय KB मीरा रोड तर दुसऱ्या बाजूला श्री 11 दहिसर। अजूनपर्यंत 2 चेंडू संतूने चांगल्या स्पॉटवरती टॅकल केलेत। या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टेम स्टोक खेळाडू तिथे तैनात आहे। कलेक्शन होणार आहे का परंतु चेंडू निघून जातो येतोय दमदार असरदार बेग 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 आई एक वेळा षटकार। यस डीजे मास्टर आणि त्याचा फायदा मात्र आपण पाहतोय फलंदाजाला भेटतोय। यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक खेळाडू तैनात आहे। कलेक्शन चांगलं डायरेक्ट हिट होईल का लाऊड अपील पंच मात्र तटस्थ आहेत। यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं मिड ऑफला खेळाडू तैनात होता त्याच्या माध्यमातून कलेक्शन आपण पाहतोय। चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झाला धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर। यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजाने मागच्या चेंडूवरती अर्थातच थोडंसं आकू टप्प्याच्या चेंडूला बिग हिट लगावलं। यावेळेस फटका फसतोय आणि अर्थातच विकेटचं मात्र होतंय पतन खेळाडू बाद। यस डीजे मास्टर यावेळेस सोनूच्या माध्यमातून एक चांगला झेल आपण पाहतोय। स्विच हिट करायचं होतं फलंदाज आपण विचार केला शुभमला परंतु फटका फसला आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल संतूचं कौतुक करावं लागेल। एक बिग हिट आला तिसऱ्या चेंडूवरती परंतु त्याच्यानंतर स्वतःला सावरलं। यस आय कॅन डू बेटर म्हणत डॉट चेंडू हाताला आणि त्याच्यानंतर हा चेंडू विचार केला फुलर लेनचा चेंडू आधीच भापलं होतं फलंदाजाला आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगला झेल।
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला केबी मीरा रोड संघ अजूनही 7 आकड्यावरती आहे. गडीचा विचार केला पहिला गडी पहिला झटका. चला अर्थातच संतोष नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. जो आपला 12th मॅन येतोय त्याला मात्र ही ताकीद आपण द्यायची आहे. जो आपला 12th मॅन येतोय त्याला मात्र प्रॉपर नावं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं. पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटचा खेळाडू प्ले मध्ये आहे. जर नॉन स्ट्राइक एंडवरती थ्रो असता तर कुठेतरी मात्र चित्र वेगळं असतं. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे. संतोष धावांचा विचार केला धावा 8 खर्च केला. एक मोठा झटका नक्कीच लगावून दिलाय. सारखा मोठा गडी आपण पाहतोय बॅक टू दी पवेलियन गेलाय. घेऊया जॉकीकडे. हॅलो चेक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेस स्विच हिटचा फटका. फटका तर चांगला. चेंडू निघून जाणार आहे का? डीप मध्ये खेळाडू तैनात नाही. चेंडू निघून जातोय. दान 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 ओव्हर द रोप येतोय दमदार असरदार आई एकविरा चौकार. यस डीजे अर्थातच अभिषेक मात्र चांगला फटका खेळतोय. तिसरा चेंडू फेस करताना कुठेतरी अवे फ्रॉम द ऑफस्टिक चेंडू होता. त्याचा पूर्णपणे फायदा त्याने उचलला. त्याला माहिती आहे डीप पॉईंट मध्ये कोणताही खेळाडू तैनात नाही आणि स्विच हिटचा उलटा सुलटाचा प्रयास त्याने केला आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरतोय. रोहित विरुद्ध दुसऱ्या चेंडूवरती आपण आक्रमण हल्ला अटॅक पाहतोय. एका बाजूला केबी मीरा रोड नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये होता परंतु अभिषेकच्या चौकारानंतर धावफलकाला चालना भेटली आहे. गतीमध्ये परिवर्तन अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. पंच मात्र तटस्थ आहेत का तर नाही. पंच इशारा दर्शवतात अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. पंचांना मजबूर केलं जातं एक्सरसाइज करण्यासाठी. धावांचा विचार केला वाईडच्या माध्यमातून धावफलक 1 ने पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक आपण पोहोचतोय 13 या आकड्यावर. 13 ऑन द स्कोर कार्ड आपण टॅली पाहतोय. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार धावफलक आपण पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र विचार केला पुन्हा एकदा अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. वारंवार
लेंथ वरती गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल रोहितचं. एक रिव्हर्स यूचा चौकार जरी तिथे आला तरी स्वतः रोहितने केली आहे. चेंडूचा विचार केला अर्थातच अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती आपल्याला आक्रमण, हल्ला, अटॅक पाहायला भेटेल का? 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न, चेंडू निघून जातोय, येतोय फ्लॅट, दमदार, असरदार आई एकविरा चषक षटकार. यस डीजे मास्टर. प्री कमिटेड शॉटला कुठेतरी जज करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऐन वेळेवरती चेंडू निघून गेला. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनवरती खेळाडू तैनात आहे. एका धावेने धावफलक आपण पाहतोय सज्ज होणार आहे. जाऊन पोहोचणाऱ्या आकड्यांचा विचार केला 21 या आकड्यावरती. गडीचा विचार केला अजूनपर्यंत शुभम सारखा गडी मैदानाच्या आतमध्ये बाज झाला आणि त्याच्यानंतर महेश आणि अभिषेक या जोडीने चांगली कामगिरी केली. चला, पंच षटक समाप्त झालाय का याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पहिला चेंडू वाईड होता, काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर यस, करेक्शन मात्र आपण स्कोर कार्ड मध्ये पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 ऑन द स्कोर कार्ड. फटका ओव्हर द रोप येतोय अजून एक आई एकविरा चषकाचा दमदार, असरदार ब्रँडेड चौकार. मॅच नंबर 1. यावेळेस आउटसाइड एज सिंगल हँडेड चांगला झेल आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अक्षयच्या माध्यमातून सिंगल हँडेडली टेकन, इझिली डन. विकेटचा होत आहे पतन. विकेट क्रमांक 2 केबी मिरालोड संघासाठी 27 या आकड्यावर. यस डीजे
इथे मात्र एक चांगला झेल आपण अक्षरच्या माध्यमातून पाहतो. मी आपल्याला आधीच म्हटलं धावांचा विचार केला 27 धावा धावफलकावरती 27. गडींचा विचार केला 2 गडी बाद झाल्यात. अभिषेक मात्र जो मैदानाच्या आतमध्ये चांगला दिसत होता आउटसाइड द ऑफस्टमच्या चेंडूला त्याला मात्र बाद करण्यात यश आलं. संतोषला चांगली गोलंदाजी. संतोषने सुद्धा स्वतःच्या स्ट्रेंथवरती अजूनपर्यंत गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. चेंडूवरती 1 गडी बाद घेतला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. यावेळेस होतं डीप मिड विकेट रिजनला चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगला. इथे मात्र मिसफील्ड आणि जिथे मात्र केवळ 1 धाव असती तिथे 2 धावा खर्च केला. दुर्घटना घटी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 29 या आकड्यावरती आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू लॉंग ऑनला तैनात आहे. झेल होईल का? चांगलं डिस्टन्स कव्हर केलं आणि अर्थातच आपण पाहतोय ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल कंप्लीट केला. गडी बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय रोमितला इंट्रोड्यूस करण्यात येते. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये अर्थातच अजून एक झटका आपण पाहतोय. फलंदाजाचा विचार केला सिद्धू मात्र बास झाला. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न परंतु तेवढं चांगलं झेल आपण विचार केला. लॉंग ऑनच्या खेळाडूने एक चांगलं डिस्टन्स कव्हर केला आणि 38 सर्कलच्या अगदी नजीक आपण पाहतो मिड ऑन रिजनला झेल घेतला. एक चांगला ॲथलीट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तेवढा चांगला झेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूर्याच्या माध्यमातून अर्थातच एक चांगला झेल. यावेळेस अजून एक शॉर्ट चेंडू कुठेतरी मात्र संपर्क झाला नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स आणि पंच लेग बाईसचा इशारा दर्शवत आहे. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी जलद गतीचा तिखा बाउन्स आपण मैदानात आपण पाहतोय. आतिजी बोईर साहेब वंडर बॉय ऑफ पांजू प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपली जागा ही मुख्य मंचावरती आहे. अतिथी देवोभव ही संस्कृती जोपासणं गरजेचं आहे. आतिजी बोईर साहेब वंडर बॉय ऑफ पांजू आपल्याला विनंती आपण प्लीज यायचंय. लेजेंडरी क्रिकेटर. इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण पाहतोय. संतोषने मात्र लाईन अँड लेंथ सोबत गतीचा सुद्धा पुरेपूर वापर केलाय. इथे मात्र स्वतःला झोकून दिला परंतु कलेक्शन झालं नाहीये. अगदी मोठा डिस्टन्स कव्हर केला परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी घाई केली काही प्रश्नचिन्ह आहे. कारण फलंदाजाने वेटचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला होता. धावांचा विचार केला धावफलक धावन पोहोचणार आहे 32 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला केबी मिरर रोड संघ धावन पोहोचतोय 32 या आकड्यावर. गडींचा विचार केला 3 गडी बाद झाल्यात. घेऊया छोटासा ब्रेक जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर. आणि ग्रामीण क्रिकेट अशाच मोठ्या मोठ्या स्पर्धांनी मात्र आज जिवंत आपण पाहतोय. आणि पांजूमधील एक मोठं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण या त्या क्रीडांगणावरती स्पर्धा अनुभवतोय. आजचा धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय
32 धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती गडींचा विचार केला 4 गडी बाद झाल्यात 3 गडी बाद झाल्यात माफ करा. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला सामना नेक्स्ट मॅच विचार केला यंग बॉईज उमेळा विरुद्ध अर्थातच देवश्री 11 ससूनवगर. रेडी राहायचे दोन्ही संघ. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण विनोदला पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आपण पाहतो विनोदला. एक चांगला रणअप त्याचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा त्याला करावी लागणार आहे. दोन फलंदाजाचा विचार केला. एका बाजूला महेश आणि एका बाजूला रोमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्थिरावली आहे. यावेळेस रनअपमध्ये कुठेतरी चुकी आपण पाहतोय कारण एक लॉंग रनअप आहे. ऐन वेळेवरती जेव्हा जंप घ्यायचा असतो तेव्हा कुठेतरी थोडंसं डिस्ट्रॅक्शन त्याला आलं आणि स्वतःला थांबवलं. चेंडू डिलिव्हर करण्यापासून स्वतःला वंचित ठेवलं. आता मात्र पुन्हा एकदा रनअपला सुरुवात करावी लागणार आहे. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या बघतोय. तर जो प्रेक्षक राजा घर बसल्या जोडला जातोय त्यांचं सुद्धा वेलकम. मध्ये पुन्हा एकदा लोवर फुल टॉस जलद गतीचा चेंडू. लाऊड अपील तर आहे परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. मिसिंग द ऑफ स्टंप. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. लोवर फुल टॉस. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती आपण विनोदला पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच कुठेतरी हवेवरती चेंडू वळवला असं म्हणायला हरकत नाहीये आणि सरप्राईज केलं फलंदाजाला. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स शॉट ऑन पुल. यस रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू निघून जाणार. ओव्हर द रॉप येतोय. बेग 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 फटक्याचा विचार केला. महेशच्या फळीतून फटका ओपनिंग साठी तो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि अजूनपर्यंत 2 षटकार त्याच्या फळीतून आलेत. इथे मात्र खराब चेंडू एखाद्या यास पंच दंडित करतात. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न मध्ये तैनात आहे. नो चेंडू तर आहे. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न. आखो में इशारे आणि अजून एक धाव होतीये कंप्लीट. फ्रीडचा इशारा सुद्धा असणार आहे. फ्रीडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फ्रीडचा इशारा नक्कीच आहे. चेक. फ्रीडचा चेंडू असणारे अर्थातच पुन्हा एकदा संधी आहे महेशला बिग हिट करण्याची. मागच्या चेंडूवरती कुठेतरी खराब चेंडू ओव्हर द वेस्ट साइड पंचांनी दंडित केला. आता मात्र फ्रीडच्या चेंडूवरती संधी आहे. त्या संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे का. यंग बॉईज उमेळा विरुद्ध देवश्री 11 ससूनवगर. रेडी राहायचे आपण. लगेचच इनिंग्स ब्रेकमध्ये मात्र नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यावेळेस आपण पाहतो ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे का. पंच मात्र वेळ घेत आहेत. इथे मात्र रनआउट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी मिस कम्युनिकेशन मिस कॉलिंग आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय अजून एक नो चेंडू आहे. फ्रीड असणार आहे पुन्हा एकदा.
धावांचा विचार केला 43 धावा धावफलकावरती आहेत. KB11 मीरा रोड संघ मात्र आता कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. आणि समोर विचार केला श्रीलेवेन दहीसर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षण स्वीकारला. पहिला षटक संतोषच्या माध्यमातून चांगलं राहिलं, परंतु रोहितच्या षटकामध्ये आक्रमण पुन्हा एकदा जेव्हा संतोष अटॅकमध्ये आला त्याने चांगली गोलंदाजी केली. आणि आता मात्र विनोद लाईन अँड लेंथवरती कंट्रोल करावा लागेल. फ्री हिट मात्र आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळी विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसतोय. नो मॅन्स लँड वरती चेंडू जाईल का? विकेट किपरचे प्रयत्न राहिले, परंतु नो मॅन्स लँड वरती चेंडू गेला आणि त्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण पाहतोय तब्बल 2 धावा कंप्लीट करण्यात यश येते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 45 आकड्यावरती धावन पोहोचते. अजूनही येणारे 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 45 आकड्यावरती धावन पोहोचते. गडींचा विचार केला 4 गडी बाद झालेत. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्लॉगचं षटक चौथं षटक आपण विनोदच्या माध्यमातून थोडंसं महागडं षटक, कारण एक्स्ट्रा धावा आपण स्लॉगच्या षटकामध्ये दिल्या तर समोरच्या फलंदाजाला मात्र संधी आहे जास्त धावा अर्जित करण्याची. आता संधीचं सोनं अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांनी केलंय. महेशने मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत धावफलकाला गती दिली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शो खेळाडू मिड विकेट रिजन वरती तैनात आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. करणार नाहीये चुकी. महेश नावाचा फलंदाज चांगली फलंदाजी करून मात्र आपण पाहतोय बॅक टू दी पवेलियन डगआउटच्या आसराला. विकेट कमबॅक केलंय गोलंदाज विनोदने. यावेळेस फुलर लेनचा चेंडू स्टेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये जिथपर्यंत कलेक्शन होईल धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय एकही आकड्याने पुढे सरसावला जाणार आहे. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय KB मीरा रोड संघ. गणींचा विचार केला 5 गडी बाद झाल्यात. विनोदने मात्र चांगलं कमबॅक केलं. एक षटकार जरी या षटकामध्ये आला असला दुसऱ्या चेंडूवरती तरी सुद्धा स्वतःला सावरलं. त्याच्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन केलं. यावेळेस फुलर लेनचा चेंडू लाऊड अपील तर यस पंचांचा इशारा. यस इट्स क्लम्ब. LBWच्या माध्यमातून पहिला झटका LBWच्या माध्यमातून लागतोय. आपण पाहतोय KB मीरा रोड संघ विकेट आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक मार्क वरती आपण सूर्याला पाहतोय. शेवटचा अंतिम षटक धावफलकाचा विचार केला KB मीरा रोड संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती.
क्रीडांगणाच्या डायमेन्शनचा विचार केला अर्थातच आपल्याला 55 ते 60 धावा कराव्या लागणार आहेत. या षटकामध्ये आपल्याला 12 ते 10 धावा अर्जित कराव्या लागणार आहेत. तर धावफलक एका सुसज्ज परिस्थितीमध्ये पोहोचणार आहे. आणि एका बाजूला विचार केला श्रीलेवन दैसर संघाच्या बाजूने तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 ते 7 धावांपर्यंत या षटकामध्ये जर आपण खर्च केला तर कुठेतरी समतुल्य टोटल असेल. एक चेसिंग टोटल या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजूवरती आपल्याला समोर असणार आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना पहिली इनिंग इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक. यावेळेस सूर्याच्या चेंडूवरती पुन्हा एकदा बिग हिट करायचं होतं. कुठेतरी आधीच मन बनवलं होतं बॅकफूट वरती जाऊन पंच करायचं परंतु संपर्क तितका चांगला झाला नाही. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 47 या आकड्यावरती आहे. 47 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी वरती आपण सूर्याला पाहतोय. पहिला चेंडू चांगला हाताला स्लॉकच्या षटकामध्ये पहिला चेंडू सिंगल साठी पाठवून दिला होता. यावेळेस लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ट्रॅक खेळाडू तिथे तैनात आहे. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न झालाय परंतु त्या प्रयत्नाला जास्त यश येत नाहीये. 2 धावा तर खर्च होत आहेत. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत. बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडासा डिफ्लेक्शन दाखवतो तेव्हा तेव्हा बॉडी लाईनला समोर ठेवणं गरजेचं असतं. तेच मात्र क्षेत्ररक्षकाने केलं आणि धावफलक आपण पाहतो अगदी हाफ सेंचुरीच्या जवळ आहे. सांघिक टोटल जाऊन पोहोचतोय 49 जवळ. 49. यावेळेस संधी आहे लॉंग ऑफच्या खेळाडूला आणि अर्थात चुकी मात्र तो करणार नाहीये. विकेटचा होतोय पतन लागतोय अजून एक झटका. विकेट क्रमांक आपण पाहतोय 6. बॅक टू दी डगआउट यस डिस्क जॉकी. यावेळेस अजून एक खोलवर डब्याचा चेंडू खेळाडू तर तैनात आहे. त्याला बीट करून निघून जाईल तर यस हवेच्या जोरावरती येतोय हा दमदार असरदार ब्रँडेड I-एकविरा षटकार. यंग बॉईज उमेळा विरुद्ध देवेश्री 11 ससूनवगर कर्णधार यायच्या लगेचच आपण नाणेफेकीच्या कवलासाठी जिथे मात्र आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पालघर विभागातील उभरता आवाज मनीजी चौधरी सर जोडले जाणार आहेत. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. पंचांना मजबूर केलं जात आहे एक्सरसाइज करण्यासाठी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 57 या आकड्यावर. 57 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बिग हिट या शेवटच्या चेंडूवरती लगावून दिला जाणार आहे का? कारण कुठेतरी आता मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वारा सुटलाय. त्या वाऱ्याचा फायदा कुठेतरी फलंदाजाला भेटणार आहे. यावेळेस शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय अजून एक दमदार असरदार I-एकविरा चौकार. यस डीजे मास्टर.
नुकतंच आपण पाहिले एक जुनी जाणती स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण पाहतो याच क्रीडांगणावरती 19, 20, 21 एप्रिल रोजी आणि अर्थातच त्याचा फिनाले असेल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहतो 24 एप्रिलला। तर ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आतिश भोईर, कुमार भोईर, पियुष भोईर किंवा अलंकार भोईर किंवा आपण आई एकविरा चषक कमिटी आई एकविरा स्पोर्ट्स मधील प्रतिनिधींना भेट देऊ शकता। सालाबाद प्रमाणे यंदाही आपण पाहतोय 19, 20, 21 एप्रिल रोजी स्पर्धा आपण पाहतोय हनुमान जयंतीच्या निमित्ताने एक जुनी जाणती स्पर्धा आणि अर्थातच या स्पर्धेचा मेगा फिनाले दिवस 24 एप्रिल या दिवशी असणार आहे। तर कोणत्याही स्पर्धकाला जर इंटरेस्ट असेल या स्पर्धेमध्ये तर आपण आयोजकांशी किंवा आतिशजी भोईर, कुमार भोईर, पियुष भोईर आणि अलंकार भोईर यांना संपर्क साधू शकता। 30 ते 35 वर्षापासून ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। या वर्षी सुद्धा न चुकता आपण ही स्पर्धा पाहतोय 19, 20, 21 आणि अर्थातच स्पेशली मोठ्या ट्रॉफीसाठी स्पर्धा जाणली जाते अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून 2 स्क्रीन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आले। ते देखणं नियोजन काय असतं ते आपण पाहतो। आई एकविरा स्पोर्ट्स पांजू आणि कमिटीच्या माध्यमातून आई एकविरा चषक 2024 दिवस क्रमांक 2 आपण पाहतो। एक गाव एक संघाचा फॉर्मॅट मॅच नंबर 1। एका बाजूला केबी मीरा रोड तर दुसऱ्या बाजूला श्री 11 दहिसर। एकाव एक संघ फॉर्मॅट मधील ही स्पर्धा आपण पाहतो। जिथपर्यंत पहिला चेंडू डिलिव्हर केला जाणार आपण समीकरण सांगायला हवं। धावफलकाचा विचार केला तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे। घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये। यस मिस्टर डीजे मास्टर। पाटण साहेब आपल्यासोबत जोडले जातात। वेलकम असेल अक्षय सर आपलं। आगतम स्वागतम सुस्वागतम। व्हॉइस ऑफ चंद्रपाडा आपण पाहतोय अक्षयजी साठम साहेब आपल्यासोबत आहेत। एक बुलंद आवाज आपण पाहतोय चंद्रपाडा गावामधील। थँक्यू यशवंतजी ठाकूर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात पालघरवरून आणि खूप लांबचं अंतर आज या स्पर्धेला पाहायला मिळते।
हा 21वा चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. थँक्यू कमिटी मेंबर्स. दरवर्षी आमंत्रण असते या स्पर्धेला. काही स्पर्धा अगोदरच कव्हर केले म्हणूनच या स्पर्धेला वेळ नाही, मात्र जेवढा वेळ मिळेल तेवढा नक्कीच कव्हर करू. काल पहिला दिवस गाजवला संकेत 11 चंद्रपाडा या संघाने. टॉप 3 मध्ये तो संघ आला. ऐतिहासिक मैदान. अशोक राऊत सर वेलकम. इशारा करतायत अशोक राऊत सर आहेत. त्यानंतर महेंद्र शिंदे हे दोन अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू आणि पांजू गावामध्ये भव्य दिव्य ही स्पर्धा 21वा चषक मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा. स्कोर 61 झाल्यात आणि 62 धावेचं आव्हान सामोरं ठेवले. 5 ओव्हरमध्ये प्रदर्शन लाईव्ह टिव्हीचा अप्रतिमे लाईव्ह टेलिकास्ट. क्लॅरिटी का बिग बॉस प्रोप्रायटर महान पाटील. देव्या दोन्ही संघांना शुभेच्छा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून आज आलेल्या सर्व खेळाडूंचं, पावड्यांचं, सर्व आयोजकांचं सहर्ष स्वागत. वेलकम जयेश देशमुख भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. संपूर्ण आमची कमिटी. दरवर्षीचं हे आयोजन आहे आणि दरवर्षी ही स्पर्धा अप्रतिमरित्या पार पडली जाते. देविया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्कवरती अक्षय, एक मीडियम पेसर गोलंदाज. KB 11 मीरा रोड वर्सेस श्री 11 दहिसर. पहिलाच बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मिराडोचा संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे यंदाचा हंगाम. आणि त्याच परिसरातील दहिसर, आजूबाजूचाच मुंबई नगरीतील हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. अक्षय आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर देखील अक्षय आपण पाहतोय. अक्षय टू अक्षय. बघूया कशा प्रकारची बॅटिंग होईल. 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त टॅप केला होता चेंडूला. एका धावेने श्री गणेशच्या केला जातोय. अकाउंट ओपन. 2 चेंडू 1 धाव ही फलकावरती. ह्या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. मोठमोठ्या धावसंख्या आपण नेहमीच पाहिल्यात. आणि पांजू गावामध्ये आल्यावर एक गोष्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. द्विज चायनीज सेंटर तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत. प्रोप्रायटर चेतन नाईक. स्वखर्चाने जाऊन द्विज चायनीज सेंटरवरती आपण चायनीजचा लाभ घेऊ शकता. हॉट ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, सर्व काही गोष्टी अवेलेबल आहे द्विज चायनीज सेंटर. चेतन नाईक तुमचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि इथे मात्र आमंत्रण होतं बॅटरला. हाय अँड हँडसम स्टँड इन डिलिव्हर. येतोय पहिला षटकार या सेकंड इनिंग मधला. धावा झाल्यात फलकावरती. आतिश भोईर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य आणि एक आमच्या जवळचे मित्र, चांगले क्रिकेटर देखील आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम चिन्मय भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि आमचे ज्यांना प्रेमाने नाट्टू बोलले जाते ते आमचे जवळचे मित्र देखील मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. पांजू गावामध्ये आला तर एक वेगळं प्रेम असते आणि भरपूर मजा येते. आता संपूर्ण भगवमय वातावरण जो पूर्ण पट्टा पाहायला मिळतोय. दरवर्षी आपण बघतोय चांगला कटआउट्स, बॅनर्स. पुन्हा एकदा आडव्या बॅटने जबरदस्त फटका. मिडविकेटच्या डोक्यावरून आणखीन एक येतोय. 21वा चषक षटकार. तेरा धावा अक्षय वरती बरसला गेलाय. संतोष यासाठीच ओळखला जातो. संतोष. श्री 11 दहिसर संघ जबरदस्त बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग करतायत 62 धावेंचा. आणि इथे पहिल्या 4 बॉल मध्ये फलकावरती धावा 13 धावा.
आमचे संपूर्ण संयोजन समिती जयेश देशमुख असतील, चेतन भोईर, करण भोईर, हर्षद भोईर, निशांत पाटील, प्रशांत म्हात्रे आणि संपूर्ण एंटायर ऑल कमिटी मेंबर्स. दरवर्षी चांगलं आयोजन. इथे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, फास्टेस्ट डिलिव्हरी होती आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. ऑफ साईडला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील बाकीचे कमिटी मेंबर्स चहू बाजूने असतील, कारण की खासियत आहे ज्यावेळी एकविरा चषक आपण बघतो दरवर्षी मानाची ही स्पर्धा असते. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुल आणि इथे पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल येतोय षटकार. 1 ओव्हर 19 धावा. धावा पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग, पॉवर हिटिंग. मिस्टर संतोषच्या बॅटमधून 3 षटकार, 4 बॉलमध्ये 18 धावांवर वैयक्तिक इनिंग. अक्षयचा स्ट्रगल चालू आहे, 2 बॉलमध्ये 1 धाव. आता मात्र स्ट्राईक इनला अक्षय. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. यावेळी 3 खेळाडू बाहेर असतील. अशोक राऊत सर आपण पाहतोय आणि एका साईडला महेंद्र सरांना आपण बघतोय. 2 बेस्ट अंपायर दरवर्षी. अशोक राऊत देखील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात, पांजू नगरीमध्ये असो, जुचंद्र नगरी असो. त्यानंतर प्रदर्शन लाईव्ह, अप्रतिम क्लॅरिटी. कमी काळामध्ये जास्त प्रगतिशील चॅनल, प्रोप्रायटर महान पाटील. कृष्णा येते बॉलिंग मार्क वरती. नुकताच वसई कोलीवाडा चषक देखील कव्हर केला प्रदर्शन लाईव्हने. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं आणि इथे मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाते. डॉट बॉलची सांगता होते. 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 5 ओव्हरचा गेम. ओरम क्रिकेट आपण बघतोय. आई एकविरा स्पोर्ट पांजू पुरस्कृत आई एकविरा चषक 8, 9 आणि 10 मार्च. आज सेकंड डे, दिवस दुसरा. पहिली मॅच KB11 मीरा रोड वर्सेस श्री 11 दहिसर. पुढचा मॅचचा टॉस देखील महत्वाचा असेल. आडव्या बॅटने खेळायचं होतं. पुन्हा एकदा स्ट्रेट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केला जातोय. बॅटर मात्र सुखरूप पोचला गेलाय. एका धावेने धावपळक 20 रन्स. अजून जर विचार केला तर 42 धावेंची गरज आहे. 5 ओव्हरचा गेम आपण बघतोय. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना इथे चांगली पार्टनरशिप. 8 बॉलमध्ये 20 धावेंची पार्टनरशिप, ज्यामध्ये संतोषचा हातभार मोठा दिसतोय. 3 षटकारांनिशी 4 बॉलमध्ये 18 धावा. कृष्णाचा पुढचा बॉल. संतोष करता लाऊड अपील केली होती. विकेट मिसिंग. चेंडू इम्पॅक्ट पाहिला जातो, हाईट पाहिली जाते आणि इथे मात्र तेच पाहिलं गेलंय. लेग स्टंपला मिस करणारा चेंडू होता, बाहेर होता. इम्पॅक्ट पिचिंग जर पाहिला गेला. अशोक राऊत भाईंदर नगरीतील एक अप्रतिम अंपायर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. 3 बॉल आणि फलकावरती धावा स्थिरावले. 20 धावा. 42 धावींची गरज आहे. अजून जर विचार केला तर 21 चेंडू मध्ये शॉर्ट फाईन लेग आहे. इथे मात्र कोणती चूक होणार नाही. मिस टायमिंग फटका. पकडोगे कॅच जितोगे मॅच. आणि इथे मात्र कॅच कॅरी केलाय. पहिला विकेट डाऊन 20 धाव संख्येवरती. एकवीर आईचं संगीत डीजे माध्यमातून पाहायला मिळते. डीजे सागर, उमेलमान, पाचू बंदर. नुकताच वसई कोलीवाड्याला देखील हाच डीजे होता, म्हणून मुद्दाम उमेलमान बोलायला लागते. फळकावरती धावा 20. म्हणजे हीच आपला डीजे देखील तेच अंपायर कॉमेंटेटर आज पालघरचे पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आवाज पालघर जिल्ह्यातील. कंटिन्यू मॅचेस असतात, मात्र या स्पर्धेला वेळ दिलाय. पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 5
सेकंड ओव्हर सेकंड इनिंग मधला 62 धावांचा पाठलाग करत असताना सोनू स्ट्राईक इनला. बघूया सोनूवर कितपर भरोसा आहे. इथे मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. इथे मात्र आउटफील्डचा फायदा नक्कीच मिळेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. यस फिल्डर ओके आहेत ना. 5 करंट रन रेट आणि रिक्वायर रन रेटचा विचार केला तर जो मेंटेन करायचा आहे 12चा त्याच अनुषंगाने हा रन रेट मेंटेन देखील होते. चेसिंग करताना धावा अवघड असतात, मात्र या मैदानावर बऱ्याच धावा चेसिंग होताना पाहिल्यात. काल मला वाटते साहेब प्रतिष्ठान असोसिएशन अंतर्गत संघ होते आणि संकेत स्मृती चंद्रपाडा खूप दिवसानंतर टॉप 3 मध्ये आला. इथे मात्र जबरदस्त स्टायलिश फटका सजवलाय, मन बनवलंय आणि चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय दर्जेदार एक वीरचषक षटकार. बॉल मध्ये 34 ची गरज. 18 बॉल 34 ची गरज. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी तुम्हाला पाहायला मिळेल. पांजू गावात जेव्हा याल त्यावेळी एक गोष्ट मनामध्ये नक्कीच फिट ठेवून या, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. 18 बॉल 34 ची गरज. 34 रन्स नीड्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. कंपल्सरी चेसिंग पॉवर प्ले हटलं गेलंय आणि आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. चला टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. यंग बॉईज उमिळा आणि देवश्री ससू. हॅलो बॉलर नेम शुभम आलाय बॉलिंग मार्क वरती. फ्लाइट देण्याचा प्रयत्न जबरदस्त. हा फुलर लेंथ गुड लेंथ आणि बरोबर फुलर लेंथच्या मधोमध हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल होतोय. एक फिरकी पट्टू. 18-34 ची गरज होती. इथे 17-34. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धावेने धावफलका पुढे सरसावतं. 29 धावा या फलकावरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलला इथे मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जात नाही आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढाच चांगला झेल. विकेट डाऊन. चांगल्या पद्धतीने बघतो आपण विजय शेठ पाटील यांचा कटआउट्स, सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश, त्यानंतर शाखा प्रमुख ज्योचंद्र मोहन रवींद्र पाटील भाईंचा आपण एक कटआउट्स बघतोय. हजरत शेख आणि संजय मात्रे आपण यांचा कटआउट्स बघतोय. सरपंच मॅडम हेमांगी मच्छिंद्र भोईर मॅडमचा आपण कटआउट्स बघतोय. उपसरपंच दिलीप सदाशिव भोईर यांचा कटआउट्स आपण बघतोय. गजाननजी भोईर यांची टुर्नामेंट कमिंग सून मे महिन्यामध्ये येईलच, त्यांचा कटआउट्स आपण बघतोय. शाखा प्रमुख ज्योचंद्र मोहनदादा पाटील यांचा कटआउट्स बघतोय. ॲडव्हेंचर बॉयजचे संस्थापक समाजसेवक भावेश पुणेकर, उद्योजक चंद्रपडा यांचा देखील आपण कटआउट्स बघतोय. आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किनी यांचा कटआउट्स बघतोय. अचानक किला क्रीडा मंडल यांचा कटआउट्स आपण बघतोय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि जबरदस्त चेंडूला फिरवण्याची शैली या बॉलरच्या माध्यमातून. इथे मॅच मध्ये ट्विस्ट आलाय पुन्हा एकदा. जबरदस्त गोलंदाजी. 29 या धावसंख्येवरती जर विचार केला आतापर्यंत थोडासा शांत पद्धतीने बॅटिंग दैसर संघाच्या माध्यमातून. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आला आणि पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. यावेळी मात्र मॅग्निफिशंट षटकार.
बघतोय स्लोवर वन चेंडू होता, पिक केलाय आणि इथे मात्र जबरदस्त हा फटका सजवलाय, पिकअप शॉट. 6 धावेने धावपळक, 35 धावा. स्विच हिट आणि इथे प्रॉपरली कनेक्शन झालंय मात्र आउटफील्ड. या एंडने खेळत असताना स्विच हिट प्रॉपरली कनेक्शन होता मात्र आउटफील्डचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला मिळेल. 5 बॉल फलकावरती 37 धावा. तिसरी ओव्हर आपण बघतोय 62 धावांचा पाठलाग करत असताना 13 बॉल मध्ये पाहिजे आहेत 25 धावा. श्री 11 दैसर संघ 13-25 हे मॅचचं समीकरण. कमबॅक करून दिलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलाय, पुन्हा एकदा चेंडूला रीड केलं होतं, स्ट्रगल करतोय फिल्डर आणि इथे मात्र या 2 धावा. सध्या तरी 2 धावांवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 39 धावा, 3 ओव्हर 2 विकेट. जयेश म्हात्रे यांचा कटआउट, योगेश भोईर, कृपेश राऊत, पुंडलिक पाटील हे सर्व आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांचा आभारी आहोत. मॅचची स्थिती 12 बॉल 23ची गरज. त्यानंतर किरणजी पाटील, चेतन भोईर ज्याच्याकडून सामनावीर हा किताब आलाय, संजय पाटील विरार प्रथम पारितोषिक चषक, नितीन पाटील डोंगरपाडा द्वितीय चषक, राजारामजी चव्हाण विरार तृतीय चषक, एकविरा ग्रुप पांजू यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीरची ट्रॉफीज आणि अमोल माने विरार यांच्याकडून सन्मान चिन्ह, ट्रॉफी ज्या आहेत ट्रॉफी मॉल उल्हासनगर यांच्याकडून मेडल. सर्व देणगीदात्यांचे खूप खूप आभारी आहोत. देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्यांचं हार्दिक आभार. कृष्णा आलाय पुन्हा एकदा. 12 बॉल मध्ये 23ची गरज आहे आणि इथे मात्र 12-23. या अगोदर जबरदस्त एक स्पर्धा झाली होती ज्या ट्रॉफीज आकर्षित होत्या नवतरुण ग्रुपच्या माध्यमातून आणि त्या ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवलं याच गावातील एक बलाढ्य संघाने, पांजूस्फोट पांजू या संघाने. आणि आज एकविरा चषकामध्ये देखील दरवर्षी तुम्हाला जबरदस्त ट्रॉफी पाहायला मिळतील. नेत्रदीपक ट्रॉफीज आहेत आणि संपूर्ण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट सर्व काही आहे या स्पर्धेमध्ये. ऑल इज वेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता, इथे मात्र स्लॅश केलं जातंय, कव्हर पॉईंटच्या वरून केलेला फटका, कव्हर पॉईंट रिझनला चेंडू निघून जातो डीप मध्ये. 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न फेकी येईपर्यंत या 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय पाहायला मिळतंय. 3 धावेची वाढ, फलकावरती धावा आहेत 42 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 1 बॉल. टार्गेट 62चा आहे आणि 42 धावा झाल्यात. आणखीन 20 धावेची गरज. येणारे बॉल 11 बॉल 20ची गरज. इथे गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल, चांगली फिल्डिंग फिल्डरला करावी लागेल आणि अचूक टप्प्यावरती एक भेदक बारा करावा लागेल गोलंदाजाला, मॅच मध्ये बनवावं लागेल. की KB 11 मिरावड संघ एक चांगला ताकदीचा संघ आहे आणि श्री 11 दैसर संघ देखील त्याच परिसरातील आहे. आजूबाजूचा परिसर आहे, एकमेकांचा डावपेच अनेक वेळा एकमेकांच्या अपोजिट खेळलेले संघ आहे. मॅच बनवावा लागेल. बॅटरची जर अशीच बॅटिंग लागली तर इथे हा मॅच लवकर देखील फिनिश होऊ शकतं, कारण की वाहता वारा आहे. लेफ्टीला देखील ॲडव्हान्टेज चांगला आहे आणि ॲडव्हान्टेजचा फायदा जरूर उचलेल बॅटर. स्पीडअप करायचा गेम मध्ये. मोठा रनअप आहे जवळजवळ 30 यार्ड सर्कलच्या जवळून. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचा होता, कंट्रोलमध्ये बॅटर तितका दिसला नाही आणि इथे मात्र स्क्वेअर लेग रिझनला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एकच धाव, एका धावेने धावपळक. 43 धावा. येणारे बॉल जर विचार केला तर आहेत 10 मध्ये पाहिजेत 19 धावा. 10 चेंडू 19 धावा. चांगली क्लॅरिटी प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रदर्शन लाईव्हला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काही टुर्नामेंट आहेत मोठमोठ्या त्या पहिला तुमच्या मोबाईल वरती दिसतील स्क्रीनवरती. प्रदर्शन लाईव्ह महान पाटील आणि पांजू गावात आता सध्या ते देखील बिझी आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा अंडर मोरम पूर्ण आता हा महिना पांजू गावात क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका चांगला होता. एक धाव. इथे मात्र गलती से मिस्टेक, चुकीला माफी नाही क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये आणि सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आखो आखो मी इशारा बॅटरच्या माध्यमातून.
2 धावेने धावफलक वेगाने पुढे सरसावले, येऊन बसले 45 धावा या फलकावरती लगावल्यात. चांगली पार्टनरशिप. सोनू 4 बॉलमध्ये 13 धावेंवर खेळतोय, सिद्धार्थ 5 बॉलमध्ये 11 आणि इथे इनिंग बिल्ड करतायत दोन्ही बॅटर. 9 बॉलमध्ये 17ची गरज, 17-9 मध्ये. फुलर लाईनचा चेंडू होता, अपील केली होती, आउटसाइड ऑफ स्टंप हे दर्शवले अंपायरच्या माध्यमातून. लेग बाईट ऍड केली जाईल, 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 46 धावा. कृष्णाने जबरदस्त कमबॅक करून दिलाय, सेकंड स्पेल मध्ये आलाय, संघाचं 4थं आणि आतापर्यंत विचार केला 10 चेंडूमध्ये 15 धावा कृष्णाने दिल्या आपल्या स्पेल मध्ये. 1 विकेट प्राप्त केलाय आणि या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका खेळून दिला जात नाहीये. व्हेरिएशन आहे आणि इथे त्याचं व्हेरिएशन दिसून आलंय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कधी शॉर्ट पिच डिलिव्हरी, कधी फुलर लेंथ, ऑफ स्टंपवर पिचिंग केलेले चेंडू देखील आपण पाहिलेत. 46 धावा. येणारे 8 बॉल 16ची गरज. प्रत्येक बॉलला 2 धावा घ्यावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. फुलटॉस बॉल, इथे मात्र फटका फसलाय आणि बॅटर कोसत असेल स्वतःला. कुठेतरी हा फटका बाउंड्री क्लिअर करायचा फटका होता, मिस टायमिंग फटका. म्हणूनच लोअर फुलटॉस बॉल क्रिकेटचा घातक बॉल. कधी कधी षटकार चौकार आणि मिस टायमिंग फटके लागले तर अशा प्रकारे विकेट देखील जाताना दिसते. गडी बाद, विकेट डाऊन. गरज. म्हणूनच काहीतरी चमत्कार करायचा होता कृष्णाला आणि तो चमत्कार स्पष्टपणे दिसून आला. मिरॅकल, जबरदस्त गोलंदाजी. जरी लेफ्टीला ऍडव्हान्टेज असला तरी मात्र कृष्णाने काय गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये. 7 बॉल 16ची गरज. कंपल्सरी चेसिंग. महेश आलाय, फ्रेश बॅटर आहे. सोनू अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एनला आहे, जो चांगली बॅटिंग करतोय. महेश मध्ये देखील क्षमता आहे. क्रमांक 3 विकेट गेल्यानंतर 5 नंबरला महेशला बघतोय आपण. शॉर्ट पिच डिलिव्हरी पुन्हा एकदा. यावेळी मात्र जबरदस्त ओव्हर झाले. कृष्णाने बोलबाला दाखवला. येणारे 6 बॉल आणि 16 धावेंची गरज. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. म्हणूनच या मैदानावर जर स्पेस असेल बॉलरकडे आणि चांगले फिल्डिंग रोखल्या देखील जाऊ शकतात. इथे मात्र देव धावून येईल. 6 बॉल 16ची गरज. बॉलरला इथे ऍडव्हान्टेज आहे का हा प्रश्न चिन्ह. का बॅटर सोनू सेट आहे आणि सोनू नेहमी आपण म्हणत असतो सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे का. सोनूवरती भरोसा असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, तो कितपत असेल. 6 बॉल 16ची गरज. सिद्धेश एक स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आणि सिद्धेशकडे भरपूर क्षमता आहे. नेहमीच पाहिलंय सिद्धूला आपण चांगली गोलंदाजी करताना. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी असेल, विचार करण्यास भाग पडलाय. कारण की 6 बॉल 16 एक मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. लगेच बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मॅच झुकेल आणि इथे मात्र डॉट बॉल जर झाले सुरुवातीला तर मात्र प्रेशर बनून राहील बॅटिंग करणाऱ्या संघावरती. 46 वरती 3 विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62चा पाठलाग करत असताना 6 बॉल 16ची गरज. अभिनयी तो कभी नाही. पहिली मॅच खेळत असताना KB11 मीरा रोड गोलंदाजी करत असताना श्री 11 दैसर
हा संघ बॅटिंग करतोय. 62 धावांचा पाठलाग. सोनू स्ट्राईकरला बॉलिंग मार्क वरती सिद्धू आलाय, सिद्धेश, आणि ज्याच्याकडे क्षमता आहे या धावा डिफेंड करण्याचा आणि या धावा चेस करण्याची क्षमता सोनू मध्ये देखील आहे. चांगला बॅटल रंगेल. 6 बॉल 16 ची गरज. पहिला मॅच जबरदस्त हाय व्होल्टेज 50-50 बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग देखील सजवले. कव्हर डीप मध्ये आहे. एक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड ऑन थोडा वाईड आणि मिड विकेट डीप मध्ये पाहायला मिळतोय. गलीमध्ये एक फिल्डर फाईन लेग मध्ये शॉटला आहे. मुकेश भोईर आमचे मित्र, वेलकम. मॅचचा आनंद घेतायत प्रत्येक जण. यावेळी काय घडतंय तर इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. नो बॉल तर आलाय आणि त्यानंतर आलाय चौकार. तर दुष्काळात 13वा महिना, कारण की नो बॉल आलाय, चौकार देखील आलाय. नंतर येणारा बॉल फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल तेच तर. जर चांगली गोलंदाजी तुमच्याकडे आहे तर वेगळं मिश्रण करण्याची गरज नाही आहे. इथे याच टप्प्यावरती चेंडू ठेवला तर बॅटरला क्वेश्चन मार्क निर्माण होईल. 51 धावा झाल्यात. येणारे 5 बॉल 11 ची गरज. चेतन भोईर वेलकम. त्यांची देखील स्पर्धा आहे. एक चांगलं आयोजन नियोजन दरवर्षी आपण बघतोय आणि स्वतः एकविरा संघाचे सदस्य आहे. काय घडतंय पुन्हा एकदा पाहिलं जातंय. पंचांनी निरीक्षण केले. दोन्ही हात समांतर धावा मिळतील. अवांतर वाईडच्या माध्यमातून एक धाव. येणारे 5 बॉल 10 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 5 गेंद और 10 रन चाहिए जीतने को. 5 बॉल 10 ची गरज. 16 ची गरज असताना इथे मात्र 5-10 ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू एकच धाव देऊन जाईल. येणारे 4 बॉल 9 ची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय. एक मोठा फटका मॅचचं चित्र बदलेल. एक डॉट बॉल विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी संघ कमबॅक करेल आणि आतापर्यंत सिद्धूने कमबॅक केलाय. मात्र फ्रेश बॅटर महेश एक बॉल डॉट ज्याने केलाय मागील ओव्हरमध्ये. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो महेश. बघूया पुढचा बॉल. आणि यावेळी मिस टायमिंग फटका आहे. कॉटन बॉलची संधी. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये जजमेंट सहित अप्रतिम झेल कॅरी केलाय. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. 3 बॉल 9 ची गरज. विकेट. 4.3 चेंडू फेकून झाले. 3 बॉल आणि 9 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. राजकुमार मैदानात राज करेल का. यंग बॉयज उमेळा वरचे देवश्री 11 ससूनगर. ससूनगरचा कॅप्टन आलाय मला वाटते. देवश्री 11 ससूनगर आलाय. यंग बॉयज उमेळा. स्प्रे पाहिजे का. रितेश किनी देखील त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. सुपरवी चषक कमिंग सून तुमच्या भेटी करता येईलच. सर्वात अप्रतिम स्पर्धा जी स्पर्धेचे प्रत्येक जण वाट पाहत असतो आणि त्याचे प्रोप्रायटर रितेश किनी त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. सुपरवी चषक कमिंग सून. कारण की विराट कोहलीचा मोठा फॅन बेस सध्या ही स्पर्धा बघूया. 3 बॉल आणि 9 ची गरज. वेलकम टीम ससूनगर. आपलं हार्दिक स्वागत. ससूनगर नेहमीच NCA मध्ये पाहिलंय. मात्र ज्यावेळी NCAच्या मॅचेस नसतात त्यावेळी एक गाव एक फॉर्मॅट खेळणारा देखील संघ आहे. पहिला असा NCA मधला संघ मी पाहिलाय की जो सर्व फॉर्मॅट खेळतो.
चंद्रपाड्यामध्ये देखील त्यांची एंट्री आहे एक गवेक फॉर्मॅटमध्ये. आजचा लॉटचा विचार केला KB मीरा रोड वर्सेस 311 दहिसर पहिली मॅच आपण बघतोय आणि तुमच्यासमोर लॉट देखील आहे स्क्रीनवरती. त्यानंतर दुसरा मॅच यंग बॉयज उमेला वर्सेस ससू नवगर आहे. देवश्री पांजू स्पोर्ट पांजू उमेलमान तिसरा मॅच. गावदेवी दहिसर NCC नायगाव चौथा मॅच. आणि पाचवा मॅच गोडदेव वर्सेस राणोबा प्रसन्न अर्नाळा. अशा प्रकारचा आजचा शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याला देखील रविवारचा दिवस उमेलमान वर्सेस जय महाकाळ मालजीपाडा पहिली मॅच असेल. देवेश स्पोर्ट मालजीपाडा देवेश स्मृती मालजीपाडा वर्सेस श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा. त्यानंतर एकविरा पांजू वर्सेस पालनापाडा आणि दत्ताळी जुचंद्र वर्सेस पोमण बॉईज पोमण असा उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत असेल. स्कोर पाहिजे आहे 3 बॉल आणि 9 धावेची गरज. 53 धावा झाल्यात. 4 विकेट 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर.
ज्याच्यावर भरपूर भरोसा आहे आपल्या संघाचा. आता मात्र आज सोनूला काहीतरी चमत्कार करावा लागेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपण बघतोय, बॉलर चेंज केलाय मात्र त्याचं नाव आमच्यापर्यंत माहिती नाही. 1 बॉल 6 ची गरज. मितेश प्रीतेश 1 बॉल 6 ची गरज. स्ट्राईक